नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। ते दौडते पथक चौथऱ्याजवळ आले. दिलेर खानाला बघताच मिर्झा राजाच्या कपाळावर एक बारीक आठी उठली. मांड मोडून दिलेर खान सगळ्या तळावर क्षणात सरसरती नजर फिरवीत पाय उतार झाला. खांद्यावरच्या हिरव्या कंचफुगीर खिल्लतीमुळे तो केवढा तरी धिप्पाड दिसत होता. मिर्झा राजासमोर येऊन त्याला तस्लीम करीत निधड्या पठाणी बोलीत पुरंदरच्या रुखाने हात उडवीत मिर्झाने काही विचारू नये म्हणून तोच म्हणाला, गड पर रसद चढानी है, ऊपर दाना तक पीछे नहीं छोडा है काफर मरहट्टों ने. त्यावर मिर्झा राजाला काहीच बोलता आले नाही. चेहऱ्यावर खोट्या हास्याची खिल्लत चढवीत तो दिलेरला म्हणाला, आई एक खान साहेब. संभाजीराजे बैठकीवरून दिलेरला निरखित होते. त्याच्या भुवया जाड होत्या. खांद्याच्या गिरदीत त्याची गर्दन घट्ट बसवल्यासारखी वाटत होती. डोळे भेदक होते. सगळी हयात दौडीत गेल्यामुळे त्याच्या कोरल्या दाढीचा पठाणी चेहरा रासवट निबर दिसत होता. अंगावरच्या खिल्लतीचे बंद त्याने डाव्या खांद्याजवळ गाठीत आवळले होते. डोक्यावरच्या पठाणी किमोशात पाचूचे हिरवे पान मडविले होते. मिर्झा राजाने दिलेर खानाचा संभाजीराजांना परिचय करून दिला. त्याला बैठकीवर आपल्या उजव्या हाताला बसवून घेतले. उरलेली तपके पेश करून झाली. संभाजीराजांनी नेताजींच्याकडे पाहिले. नेताजींनी फेर नजराण्याची तपके घेतलेले मावळे पुढे घेतले. संभाजीराजांनी मिर्झा राजे व दिलेर खान यांना ती तपके बहाल करण्यासाठी त्या तपकांना दस्तुरी स्पर्श दिले. चौथऱ्यावरचे ते दृश्य मजेदार दिसत होते. दिल्ली दरबारचे 2 खंदे सेनापती आणि जगदंबेचा एक बाळभुत्या त्या बैठकीवर बसले होते. किरतसिंगाला इशारत करून मिर्झा राजे हसत संभाजीराजांना म्हणाला, और एक ऐसा तोहफा हम नजर करेंगे जिसे आप बहुत पसंद करोगे कुंवर. संभाजी राजांच्या भुवया ते ऐकून वर चढल्या. दिलेर खानालाही मिर्झाच्या तोफ्याचा अंदाज येईना. तळावर ठाण केलेल्या हत्तीतील एक जंग हत्ती रुपयाच्या नकसदार हौदा चढवून झूल घालून सजविण्यात आला होता. किरतसिंगाने त्या हत्तीवर बैठक घेतलेल्या फिलवानाला इशारत देताच त्याने तो हत्ती चौथऱ्यासमोर आणला. त्या सजल्या हत्तीकडे हात करीत मिर्झा राजा संभाजीराजांना म्हणाला, ये शाही फिलखाने का हाथी अनवर शहनशाह ने आपको नजर किया है कुंवर शंभू. आप दरबार के सबसे पहले कम उम्र पंचहजारी सरदार हो. फिलवानाने एक सारखा अंकुश टोचून, चल बेटे अनवर सलामी दे अशी हत्तीशी बातचीत करून तो जंगा हत्ती पुढच्या थोराड गुडघ्यात खाली बसविला. बसल्या अनवरने रणशिंगासारखी बागदार सोंड उचलून मेहमानांना ऐटदार सलामी दिली आणि पुन्हा तो ताठकडा होऊन सोंड झुलवीत कान फडफडवीत डुलत उभा राहिला. ते भरगच्च जनावर बघून संभाजीराजे नकळत बैठकीवर उठले. नेताजींना इशारत करून त्यांनी जवळ बोलावून घेतले. त्यांच्या कानाशी आपले ओठ नेत काहीतरी त्यांनी त्यांच्या कानात सांगितले. जी म्हणत नेताजींनी पगडी डोलावली. कमरेच्या हत्यारावर हाताची मूठ ठेवून नेताजी तळावरच्या पिलखान्याजवळ गंजीतून एक गवताची पेंडी घेऊन आले. अदबीने त्यांनी ती संभाजीराजांच्या हाती दिली. ती पेंडी घेऊन धीम्या चालीने संभाजीराजे चुलत्या अनवरजवळ आले. हातातील पेंडी उंचावून त्यांनी ती हत्तीच्या सोंडेच्या रुखाने धरली. अनवरने आपली भरदार सोंड हातासारखी पुढे करीत पेंडीला वेढा टाकला. त्याच्या गर्दनीवरचा फिलवान डोळे जोडून संभाजीराजांना बघत होता. सोंडेत धरलेल्या पेंडीचा कट झटके देऊन हत्तीने उसकटला व गवत सोंडेने झटकून साफ केले आणि अख्ख्या पेंडीचा थोराड घास त्याने सहज आपल्या घशात सोडला. चौथऱ्या भोवतीचे सारे आसामी ते दृश्य टक लावून बघत होते. पठाण दिलेर खान ते बघताना खुश झाला होता. हसून नेताजींच्याकडे बघत संभाजीराजे पुन्हा येऊन बैठकीवर विसावले. संभाजीराजांच्या चालण्या बोलण्यावर अदब रिवाजावर खुश असलेला मिर्झा राजे अभिमानाने म्हणाला, हाथी पसंद आया कुंवर शंभूराजे. त्याच्याकडे आणि दिलेर खानाकडे एक नजर आलटून पालटून बघत संभाजीराजे म्हणाले, ते बिचारे मूक जनावर कोणासही पसंत येईल. कितीही झाले तरी ते पेंडीचे गुरु.
मिर्झा राजाला शेवटचा चटका नीट कळला नाही आणि कळला असता तरी काही उपयोग नव्हता. तो त्याला कधीच वळला नसता. एवढा वेळ काफर सेवाच्या बच्चाचे निडरपण गुमान बघणाऱ्या दिलेर खानाला संभाजीराजांची रांगडी थट्टा करण्याची लहर आली. आपल्या जाड भुवया किमावशकडे चढवीत त्याने खोचकपणे झुलत्या अनवरकडे हात उठवून विचारले, इतना बडा शाही हाती कैसे उठा के ले जाओगे संभूराजे? दिलेरचे पठाणी डोळे लकलकले. अंगावर आल्यासारखा अचानक उठलेला त्याचा सवाल ऐकताना संभाजीराजांचा हात छातीवरच्या दुपेडी भवानी माळेवर चढला. तरतरीत पाकदार नाकशेंड्याची शिवपिंडीसारखी दिसणारी आपल्या महाराज साहेबांची पोतासारखी उजळ मुद्रा क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर खडी ठाकली. दिलेरच्या पठाणी डोळ्यात आपली मावळी बेडर नजर विट्यासारखी फेकत नागफण्यात ताठ मान करून संभाजीराजे तासाच्या थाळीवर हातोड्याने टोल पडावेत तशा ठणठणीत कणीदार बोलात बोलले, झुलत झुलत का होईना तुमचे ते जनावर चालते. ते नेणे सोपे आहे, पण पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेला गडकोट चालत नाहीत. ते नेणे कठीण आहे. तो जाब ऐकून मिर्झा दिलेर दोघेही थरारले. येतो आम्ही दादाजी, म्हणत अनवरच्या माहुताच्या रोखाने रिवाजी मोहरजड थैली फेकून संभाजीराजे बैठकीवरून उठले. नेताजी रावांना पुढे ठेवून शामियान्याच्या रोखाने चालूही लागले. डोळे फिरलेला दिलेर त्यांच्याकडे बघतच राहिला. त्याला संभाजीराजे म्हणजे आगीची खिल्लत पांघरून चाललेला धगधगीत अंगार वाटला. त्याच्या जाड ओठांतून शब्द निसटले, माशाल्लाह, क्या तेज जुबा है इसकी, उम्र क्या होगी? करे पठारावर मावळचा पाऊस कळा कोसळू लागला. लाल पाण्याचे पाठ करेचे तास फोडून दुथडी पसरले. तळावर बुणग्यांनी गवताळू छपऱ्या उठविल्या. त्यात फुटल्या आभाळाखाली थरथरत निथळणारी घोडी आबादान झाली. पावसाच्या भरमार सरीनंतर राहुट्याच्या कनातींच्या झालरीवर थरथरत खोळांबलेले पाणथेंब वाऱ्याची सुंकारणारी झमकी येताच टपटपत खाली कोसळू लागले. मिर्झा राजे जयसिंग आणि निकोलो मनुची हा गोरासाहेब रजपुताच्या शामियान्यात शतरंज मांडून बसले होते. शामियान्याच्या दरवाजात नेताजी उभे होते. मिर्झा आणि गोरासाहेब शतरंजात रमून गेले होते. कोणीच काही बोलत नव्हते. मधूनच मिर्झा राजा हुक्क्याची नळी चूस करीत होता. बाहेर सरी कोसळत होत्या. संभाजीराजे पटावरची पांढरी काळी मोहरी निरखण्यात दंग झाले होते. त्याच्याकडे बघत मिर्झा राजाने हसून त्यांना विचारले, क्या सोच रहे हो कुंवर, खेलोगे 4 हात? पटाकडे बघतच संभाजीराजे म्हणाले, नाही. क्यों? राजा साहब तो अच्छे लड़ाते हैं शतरंज, सिखाया नहीं आपको ये खेल? मिर्झा आडवा आला. आम्हास हा खेळ नाही आवडत, तो अपुरा आहे. मिर्झा राजाकडे संभाजीराजे शांतपणे बघत होते. वो कैसे? मिर्झाचा कपाळ टिळा वर चढला. या खेळात उंट आहे, हत्ती आहे, घोडा आहे, प्यादी वजीर आहेत, राजा आहे, पण कुठंच राजाचा फर्जंद नाही, त्याच्या मासाहेब नाहीत. हा खेळ अपुरा आहे. मिर्झा राजाने चूस करण्यासाठी ओठापर्यंत नेलेली हुक्क्याची नळी ओठाला न लावताच खाली आणली. तो संभाजीराजांकडे बघत कुणालाही कळणार नाही असे पुटपुटला, ये दिमाग है या दौडता घोडा? हयातभर शतरंज खेळलेल्या मिर्झा राजाच्या मनात संभाजीराजांच्या मनात आला तसा विचार काही कधीच आला नव्हता. कृष्णाष्टमी तोंडावर आली. जिजाऊ साहेबांनी आपला बाळकृष्ण राजगडावर दिसावा असा ध्यास धरला. त्यांनी राजांना रजपुतास पत्र लिहायला लावले. तहाप्रमाणे राजांनी आता जवळजवळ ठरल्या सर्व गडांचा ताबा मिर्झा राजाच्या माणसांच्या हवाली केला होता. राजांचे पत्र मिर्झा राजाच्या गोटात दाखल झाले. मिर्झाचे हुकूम सुटले. संभाजीराजांना नजर केलेल्या अनवर हत्तीवर झूल हौदा चढविण्यात आला. हासा किरतसिंग संभाजीराजांना अदबसोबत करण्यासाठी निघणार होता. नेताजी मावळी पथक पालखी जोडून सिद्ध झाले. पाठीवर ढाल आवळलेले धिप्पाड नेताजी सावलीसारखे संभाजीराजांच्या बरोबर होते. मिर्झा राजाने नेताजींच्या बारीक सारीक हालचाली आपल्या तेज नजरेने टिपल्या होत्या. त्यांचे सावधपण इमान त्यांनी नकळत हेरले होते. खासा पेहराव अंगावर चढवलेले संभाजीराजे कमरेच्या हत्यारावर डाव्या हाताची मूठ चढवून मिर्झा राजाला मुजरा करण्यासाठी झुकले. त्याच्या गोऱ्या पान पायांना हात लावताना म्हणाले, आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी. काही चुकलं असेल तर ते आमच्या महाराज साहेबांचं नव्हे. येतो आम्ही. त्यांना वर उठवून जवळ घेताना राजकारणी मिर्झाला भरून आले. एवढ्या कमती वयात एवढी बेडर नजर, असे
काळजाची निशाणी साधणारे बोलणे, थोरांसमोरची अशी अदब त्याने आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती. कितीही केले तरी मिर्झा राजा राजपूत होता. 60 पावसाळे त्याने बघितले होते. संभाजीराजांचे खांदे थोपटत तो स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला, गल्लत किसका है, सही कौन है वो चंडी जानती है, लेकिन आपको विदा देते वक्त हमें हमारे मुल्क के राजस्थान का अरवली पहाड़ याद आ रहा है. पैरों में जलता रेगिस्तान लेकर अरवली खडा है कुंवर. मिर्झाला काय म्हणायचे होते ते संभाजीराजांना नीट कळलेच नाही, पण खांद्यावर थोपटले जाणारे त्याचे भरगच्च तळहात मायेने भरून आले आहेत हे त्यांनी जाणले. मिर्झा राजाने चौरंगावरच्या तबकातील निरोप विडा उचलून संभाजीराजांच्या हातात ठेवला. संभाजीराजे त्या विड्याकडे बघू लागले. एका वाट चुकलेल्या पराक्रमी राजकारणी रसिक आणि राजपुती हातातून त्यांना मिळत असलेला तो पहिला विडा होता. संभाजीराजांनी मूठ वळून तो विडा वेढून टाकला. मिर्झा राजाच्या शामियान्यातून ते बाहेर पडू लागले. त्यांच्या टोपात हिंद कळणारे मोतीलक बघताना राजपूत मिर्झा राजाला कुठेतरी खोल खोल जाणवून गेले की आपल्या हयातीची मोतीलक तुटून गेली आहे आणि ते सगळे टपटपीत मोती राजस्थानच्या तापलेल्या रेगिस्तानात कुठच्या कुठे केव्हाच विखरून गेले आहेत. मिर्झा राजाच्या शामियान्याच्या दरबारात क्षणभर उभे राहून संभाजीराजांनी समोर दिसणाऱ्या पुरंदरचा माथा निरखला. याच गडावर ते उपजले होते. आता तो गड दिलेर खानाच्या ताब्यात होत्या. संभाजीराजांना नेताजींचे बोल आठवले, जिथं माणूस उपजातं ती जागा साथ घालती माणसाला. त्यांच्या मुठीतील विडा नकळत आवळला गेला. तरातरा चालत संभाजीराजे सज्ज ठेवलेल्या पालखीत चढले. नेताजी आणि किरतसिंगांनी पालखीच्या डंबरीच्या दोन्ही बाजवा घेतल्या. सोंड झुलवीत, कान फडफडवीत अनवर हत्ती पालखीच्या सामने धीमा चालू लागला. राजगडच्या पाली दरवाजाची गडचडीची नौबत दुडदुडली. संभाजीराजांची पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली. त्यांची नजर भिरभिरत होती. आपल्या महाराज साहेबांना धुंडीत होती, पण राजे यावेळी पद्मावतीवर आले नव्हते, येणार नव्हते. नेताजींनी पुढे होत संभाजीराजांना पद्मावतीच्या सदरेसमोरच्या हमचौकात आणले. सदर जोत्यावर जिजाऊ साहेब उभ्या होत्या. त्या बालेकिल्ला उतरून आपल्या बाळराजांना सामोरे जाण्यासाठी पद्मावतीवर आल्या होत्या. किती दिवसांनी थोरल्या आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. संभाजीराजांच्या पोटऱ्यात भिंगरी उतरली. तरातरा चालत हमचौकाची फरसबंदी मागे टाकून ते सदर जोत्याच्या पायऱ्या पार करीत जिजाऊ साहेबांना बिलगले. शब्द निसूर झाले होते. जबान जखडबंद झाली होती. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उठवून जिजाऊ त्यांचा मुखडा बघण्याची खटपट करीत होत्या. डोळ्यात उभ्या राहिलेल्या पाण पडद्याने जिजाऊंना तो मुखडा नीट दिसत नव्हता. उंच कडे कपारीला पावसाळी बेलाग ढग बिलगावा तसे संभाजीराजे जिजाऊसाहेबांना बिलगले होते. शब्दांच्या धारा कोंदटल्या होत्या. मूकपणालाच बोलकेपणाचा अर्थ आला होता. भानावर येत संभाजीराजांनी जिजाऊंच्या पायावर वाकून डोके ठेवले. जिजाऊंनी वाकून संभाजीराजांना वर उठवून घेतले. महाराज साहेब नाही आले थोरले आऊसाहेब? जिजाऊंकडे बघत मान उठवून संभाजीराजांनी विचारले. नाही आले. ते महालाबाहेर पडत नाहीत, आम्हालाही टाळू बघतात, कुणाशी बोलत नाहीत. चला त्यांच्याकडेच जायचे आहे. जिजाऊंनी संभाजीराजांना बरोबर घेऊन पद्मावतीची सदर सोडली. नेताजी आणि सिदोजीराव त्यांना मुजरा करून त्यांच्या पुढे चालले. सारी मंडळी पद्मावतीवरून बालेकिल्ल्यावर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आली. भुयाराची धोंड हटली. 4 टेंभेकरी हातात पेटते टेंभे घेऊन भुयारात उतरले. पाठोपाठ नेताजी सिदोजी आत आले. नेताजींनी हात देऊन मासाहेबांना आणि संभाजीराजांना आत घेतले. जिजाऊ संभाजीराजांच्या सह पुढे झाल्या. पलोत्यांच्या धूसर मंद प्रकाशात भुयाराच्या पायऱ्यांसमोरून पायऱ्यामागे पडू लागल्या. संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा विचार करीत होते. राजपुताच्या गोटाला जाताना त्यांनी आपल्या हातांनी गळ्यात चढवलेल्या माळेवरून मधूनच हात फिरवित होते. याच भुयारात आबासाहेबांनी सांगितलेले कान भरून टाकणारे घुमते बोल त्यांना एकाएकी आठवले. भुयार कधीच संपत नसतात, चाल कधीच थांबत नसते. चालते संभाजीराजे त्या आठवणीने एकदम थांबले. सगळीच मंडळी त्यांच्याबरोबर थांबली. भुयाराच्या दगडबंद खुमटावर संभाजीराजांची नजर गरगर फिरत होती. ते एकाएकी असे का थांबले कुणालाच कळले नाही. काय झालं शंभू बाळ? त्यांच्या खांद्यावर मायेचा हात ठेवीत जिजाऊंनी सासूत घेत विचारले. जिजाऊंचा तो आवाज दगडबंद भुयारात घुमला. काय झालं शंभू बाळ? तो कानभर ऐकताना संभाजीराजे थरकून उठले. असेच घुमले होते
महाराज साहेबांचे बोल न राहून जिजाऊंकडे बघत त्यांनी उत्तर दिले, काही नाही आऊसाहेब, आम्ही बघतो आहोत भुयार किती मागं पडलं ते. क्षणभर जिजाऊ त्यांच्याकडे बघतच राहिल्या. मग त्यांचा खांदा थोपटीत म्हणाल्या, अशा वाटा चालताना पाय माग किती मागं पडला ते नसतं बघायचं. त्यानं मग दमगीर होतं किती पाय मागं टाकायचं आहे यावरच आणि पुढं नजर द्यायची. त्यानं मन हिम्मतबंद होतं. चला. जिजाऊंचे तुळजाई बोल भुयाराच्या कणाकणाला जागवीत परतत होते. ते कान भरून ऐकताना संभाजीराजांना जाणवून गेले, जे आबासाहेब म्हणाले होते ते आणि आत्ता आऊसाहेब म्हणतायत ते एकच आहे. तेगीची धार पात्याच्या दोन्ही बाजूंना सारखीच असते तसे. बालेकिल्ला चढून येतात जिजाऊ, संभाजीराजे नेताजी थेट राजांच्या महालाकडे चालले. राजांना वर्दी पोच झाली होती. जिजाऊंच्यासाठी राजे मनातले सगळे कड सल विसरून महालाच्या दारापर्यंत सामोरे आले होते. आपले महाराज साहेब नजरेत येताच टाच भरलेल्या जनावरासारखे संभाजीराजे धावत सुटले आणि क्षणात त्यांच्या हातांचा वेढा राजांच्या कमरेभोवती पडला. राजांना काहीच बोलवत नव्हते. त्यांच्या हाताची सडक बोटे संभाजीराजांच्या पाठीवरून फिरू लागली. एकदम राजांच्या पासून थोडेसे दूर होत संभाजीराजांनी त्यांच्या पायीच्या बाकदार मोजड्यांवर नजर ठेवली. आपल्या गळ्यातील 64 कवड्यांची माळ टोप चुकवीत उतरून उंजळीत घेतली आणि उंजळ वर उचलून ते म्हणाले, महाराज साहेब, आम्ही कमी बोललो, जरूर तेव्हाच बोललो. राजांनी त्यांच्या उंजळीतील माळ उचलून ती आपल्या गळ्यात घातली. राजांचा उरताण कुठच्या कुठं निघून गेला. संभाजीराजांनी त्यांच्या पायावर डोके टेकले. जा, आईचं दर्शन करून या. देव महालाच्या रुखाने हात करीत राजे म्हणाले. जिजाऊ साहेब आणि संभाजीराजे गडाच्या देवमहालाच्या रुखाने चालू लागले. गडाच्या हर कारखान्यातील माणसे काहीतरी लटके निमित्त काढून ते त्वरी येत होती. संभाजीराजांना डोळाभर बघून मुजरा करीत होती. राणीवशाचे महाल जवळ आले. पुतळाबाईंच्या महालाच्या रुखाने धाराऊ पुढे झाली. जिजाऊंना बघून क्षणभर ती घोटाळली, पण निर्धाराने पुढे होत संभाजीराजांच्या पुढ्यात आली. तिने काळसर रंगाची काहीतरी वस्तू संभाजीराजांच्या टोपापासून पायापर्यंत 3 वेळा उतरली. तिला बघताच हसून संभाजीराजांनी तिच्या पायांना हात लावून नमस्कार केला. धाराऊ लगबगीने भिंतीच्या कडेकडेला होत दिसेनाशी झाली. संभाजीराजे देवमहालात आले. जगदंबे समोर त्यांनी आपले डोके टेकले. त्यावेळी इकडे धाराऊने आपल्या गोंदल्या हाताने पाय बांधलेले काळे कोंबडे काहीतरी पुटपुटत तटावर फेकून दिले. भिरभिरले कोंबडे कसे तरी केकाटले. धाराऊने आपल्या हाताची बोटे तडाच्या घडीव दगडावर रुतवून काटकन मोडली. डावा पाय दाणकन भुईवर आपटला. संभाजीराजांनी पुढे होत वाफ्यातील अष्टधान्यांचे कोंब भरल्या मुठीने उपटून काढले. त्यांच्या मुळ्या धरून आलेली माती झटकून टाकली. समृद्धीचे शिवलक्षण असलेले ते रसवंत कोंब त्यांनी आपल्या मस्तकीच्या टोपात खुपसले. भोसले खुळीच्या रक्तरसरशीत कुंभाच्या मस्तकी ते अष्टधान्यांचे कोंब शोभून दिसू लागले. जगदंबे समोर एका हारीत पूजलेल्या हत्याऱ्यावरील आपली ज्ञानबंद जमदाड संभाजीराजांनी वाकून उचलली. भगवे म्यान क्षणभर कपाळाला लावले. मुठीचा परजात हात चढवून त्या जमदाडीचे पाते सरकन बाहेर खेचले. हत्याराची झगझगीत शिकल डोळ्यात भरून घेतली आणि पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊ साहेबांना एकदा नजर दिली. जिजाऊ नुसत्याच प्रसन्न हसल्या. आपोआप त्यांच्या उजव्या हातीचे हत्यार डाव्या हाती गेले. मान नागफण्यासारखी ताठ झाली. आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांनी क्षणात हत्याराच्या लखलखीत धारेवरून सरकन ओढला. अंगठ्यावर रक्ताचे कोंब तरारत उठले होते. रक्तमंडित आपला राज अंगठा संभाजीराजांनी जगदंबेच्या चरणांजवळ नेला. जगदंबेच्या पायाखाली रगडल्या जाणाऱ्या महिषासुराच्या मस्तकावर संभाजीराजाच्या उष्ण रक्ताचे 2 थेंब स्थिरावले. नवरात्रात पूजलेले आपले हत्यार त्यांनी पाजून घेतले. मग हाताच्या अंगठ्यावरच्या रक्ताचाच भंडारा करून संभाजीराजांनी त्याने कपाळावरच्या शिवगंधाचा मळवट भरून घेतला. हातातील पाते म्यान बंद करून जमदाडीचे भगवे फासबंद कमरेला ओळून घेतले. त्यांच्या त्या रुद्रमंगल क्षात्र रूपाकडे बघताच जिजाऊंचे नेत्र अभिमानाने उजळून निघाले. चला. संभाजीराजांच्या पाठवळीवर हात ठेवून जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. गडाच्या दसरा चौकाकडे संभाजीराजे चालले. आज विजयादशमी होती. दसरा चौकात मांडलेल्या आपट्याच्या डहाळ्यांभोवतीचा सोन आखाडा खाशास्वारीने आपल्या हत्याराने फोडायचा होता. तो पिढ्यानपिढ्यांचा चालत आलेला रिवाज होता. दिवस सणाचा होता आणि सण
मानाचा होता. आजवर खुद्द राजेश दसऱ्याच्या सोन आखाडा आपल्या खाशा हाताने फोडत आले होते. पण या दसऱ्याला आपल्या सगळ्या सोनेरी स्वप्नांची हिरवी कंच निबरपाने झालेली होती असे राजांना खोलवर जाणवत होते. त्यांनीच मग संभाजीराजांना आखाडा फोडण्याची आज्ञा दिली होती. किरणांचे सोने उधळीत दिवस कलाटणीला आला होता. संभाजीराजे आणि जिजाऊ साहेब राजांच्या महाली आले. मासाहेबांना महालात प्रवेशताना बघून राजांच्या सह साऱ्यांनी मुजरे रुजू केले. राजांचा चेहरा शांत होता, पण नजर दुखरी होती. ती बघता जिजाऊ काळजात कुठेतरी खोलवर गलबलल्या. समोर उभे असलेले जबानबंद राजे पानांची लूट झालेल्या आपट्याच्या झाडासारखे दिसत होते. बाळराजे आलेत तुमच्या दर्शनासाठी, स्वतःला सावरी जिजाऊ धीमेपणाने म्हणाल्या. त्या नेहमीच अशा बोलत आल्या होत्या, वणवा असला तरी ओठात मधुर गारवा ठेवत. संभाजीराजांच्या डोळ्यात खोल बघत त्यांचा ठाव घेण्यासाठी राजांनी घोगरट सादात विचारले, सारा रिवाज नीट ध्यानी घेतलात? जी. संभाजीराजांच्या टोपावरचा कोंबतुरा डुलला. कसा फोडाल आखाडा? संभाजीराजांच्या डोळ्यातले रंग पालटू लागले. समोर माणसांनी भरलेला दसरा चौक त्यांना दिसू लागला. त्यांची जबान लोहार मेटावर पाठीवर घण खाणारे तेगीचे लाल पाते लखलखीत ठिणग्या फेकते तशी ठिणग्या उठवू लागली. नजर आपल्या आबासाहेबांच्या बाकदार धारी नाकाच्या शेंड्यावर ठेवून संभाजीराजे म्हणाले, संजीवनी माचीवर दसरा चौकात चिवाट्यांचा आखबंद चौक मांडलेला आहे. त्या चौक आखाड्यात सोन्याच्या डहाळ्या आहेत. माचीच्या शिवेवर आपट्याचं झाड आहे. त्याच्या बुंध्याजवळ नवरात्रात पूजिलेली घोंगड्यात बांधलेली हत्यारं आहेत. माचीचे तटसर नौबत्ती हत्यारं दसरा चौकात आणतील, आमच्या समोर पेश करतील. आम्ही त्या घोंगड्यास हाताचा दस्तुरी स्पर्श करू. हत्याराचं घोंगडं चौकातील डहाळ्यांवर ठेवण्यात आलं की सरनौबत मानकरी म्हणून आम्हास चौक फोडण्याची अर्जी करतील. आम्ही आखाड्याजवळ जाऊ, बेलगंध वाहून आखाड्याची पूजा बांधू. आमच्या जमदाडीचे पाते म्यानखेच करू. ते कपाळी लावून आई भवानीचे नाव घेऊन हत्याराच्या एका वारात चिवट्यांचा चौक चित करू. हत्याराचं पातं मागं न घेता तसंच सामने चालवून चौकातल्या सोन्याच्या डहाळ्यांना भिडवू. सोनं उष्ट करू. मग सारा गडलोक आखाड्यावर तुटून पडेल. सोनं लूट होईल. हे सांगत असताना संभाजीराजांची उजळलेली चर्या पाहून राजांच्या छातीवरचा जामा अभिमानाने काखेजवळ दाटून आला. राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. मासाहेबांनीच आपल्या बाळराजांना रिवाजाचा हा बयाजवार करिणा समजवून दिला होता. आखाडा फोडणाऱ्या असामीत ज्यांच्या हाती पूजलेल्या हत्यारातील हत्यार मिळेल त्यांची नावनिशी वाजपूज करा. त्यांना मानाची कडी मोहरा बहाल करा. या राजांनी शेवटचा महत्वाचा रिवाज संभाजीराजांच्या कानी घातला. राजांची पायधूळ व आशीर्वाद घेऊन संभाजीराजे महालातून बाहेर पडले. जरी नक्षींचे जाकीट घातलेला एक पठाणी हे जीप 2 हाशमांना संगतीला घेऊन पाली दरवाजाकडे गड चढून आला होता. संजीवनी माचीवरच्या दसऱ्याच्या गलगलाटाकडे नफरतीने बघत राजांच्यासाठी आणलेला खलिता त्याने बाले किल्ल्यावर रवाना केला होता. बाळाजी चिटणीसांनी तो खलिता स्वीकारून राजांच्या समोर दस्तुरी स्पर्शासाठी अदबीने धरला. राजांनी त्याला स्पर्श करून खलिता वाचण्याची आज्ञा केली. बाळाजी खलिता वाचू लागले. तुम्हास जाहीर करण्यास संतोष वाटतो की आम्ही अर्जी केल्याप्रमाणे तुमच्या वफादारीचा बादशहा सलामतनी स्वीकार केला आहे. इतकेच नाही तर हप्त हजारी मनसब 2 लाख रुपये बक्षीस आणि निशाण नौबत घेण्याची परवानगी तुमचे फर्जंद संभाजीराजे यांना देण्याचा हुकूम बादशहा सलामतनी रजामंद होऊन सोडला आहे. सबब हे पत्र पावताच फर्जंद संभाजीराजांना इकडे ताबडतोब पाठवून द्यावे, म्हणजे हुकुमाप्रमाणे त्यांना या चीजवस्तू बक्ष करण्यात येतील. बाळाजींनी वाचन पुरे केले. पुरंदरवरून दिलेर खान पठाणाने ते पत्र पाठविले होते. दसऱ्याचा मुहूर्त धरून त्याने आपला खास हिजीब राजांच्याकडे पाठविला होता. संभाजीराजांना मोगली मनसब दिल्याचे शाही फरमान औरंगजेबाने दिल्लीहून जातीनिशी सांडणीस्वाराकडून पाठविले होते. ते फरमान मिर्झा राजाच्या गुटाजवळ आले होते. जातीनिशी सामोरे जाऊन संभाजीराजांनी ते स्वीकारायला पाहिजे होते. बाळाजींनी वाचून थैली बंद केलेल्या पत्राकडे बघताना राजे कसल्या तरी विचारात गढून गेले. त्यांनी बाळाजींच्याकडून पत्र आपल्या हाती घेतले. थैलीतून पत्राची वळी बाहेर काढली. ती उलगडून पत्रावरून एक धावती नजर फिरविली. दिलेरच्या पत्रात कुठे
चुकून सुद्धा राजांच्यासाठी अदबीचा आदराचा शब्दही दिसत नव्हता. राजांनी एक उतरता निश्वास सोडला. पत्र पुन्हा थैली बंद केली. इतक्यात जातीनिशी आखाडा फोडून आणलेले विजयादशमीचे सोने राजांना देण्यासाठी संभाजीराजांनी महालात प्रवेश केला आणि पुढे होत संभाजीराजांनी राजांच्या पायांवर डोके ठेवले. राजांच्या ओंजळीत लुटीचे सोने देताना संभाजीराजे म्हणाले, महाराज साहेब, आम्ही बयाजवार बिलाकसूर आखाडा फोडला. एका वारात चौकचित केला. राजांच्या हातातील दिलेरच्या पत्रथैलीवरच संभाजीराजांचे सोने होते. एकदा आपल्या ओंजळीकडे आणि एकदा समोरच्या आपल्या पुत्राकडे राजांनी बघितले. राजे विचारांच्या तंद्रीतच होते. तुम्ही आखाडा फोडून सोने बाहेर काढलं, आम्ही मात्र आमच्या हातानं आमचं सोनपान आखाड्यात लोटलं आहे. कधी कधी माणसाला अंदाज नसलेल्या सीमाही उल्लंघाव्या लागतात. जगराहाटी वेगळं सीमोल्लंघन करावं लागतं. धुमसणाऱ्या दिलेरनं अचूक वेळ साधली. बाळराजे हत्यारानं सोनं उष्ट केलं. तसंच या मुहूर्तावर अक्कल हुशारीनं राजकारण उष्ट करा. आई जगदंबा त्यासाठी तुम्हाला आपल्या वाघाचं बळ देईल. राजांनी ओंजळीतील सोनपाने आणि थैली तशीच बाळाजी आवाजींच्या हाती दिली आणि आपल्या हाताच्या बोटातील अंगठी उतरून संभाजी राजांच्या ओंजळीत ठेवली. दसऱ्याची सोनपाने सुकली सुद्धा नाही. तोच संभाजीराजांना पुन्हा राजगड सोडावा लागला शाही फरमानं स्वीकारण्यासाठी. राजांचा आणि मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे राजपुतांच्या गोटाजवळ आले. सोबतीला दावलजी घाटगे, नेताजीराव, गंगाधर पंत आणि विश्वासू मंडळी होती. किरतसिंगाने सामोरे येत त्यांची आगवानी केली. आइये शंभूराजे म्हणत मिर्झा राजाने पुढे येत त्यांचा हात हातात घेऊन स्वागत केले. मिर्झाचा गौरवर्णी चेहरा उजळून गेला होता. दख्खनीत कोणाला नाही अशी फत्ते त्याला मिळत होती. मिर्झाने संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसवून घेतले. शामी यात असलेल्या बक्षी जानी बेग आणि तेजसिंह कछवाह यांचा परिचय करून दिला. राजांच्या तब्येतीची राजकारणी रिवाज म्हणून विचारपूस केली. मोठ्या समाधानाने मिर्झाने हुक्क्याची नळी हाती घेऊन क्षणभर हुक्का चूस केला आणि बक्षी जानी बेगकडे बघत म्हणाला, बक्षी, फरमान अपनाने का रस्मो रिवाज कुंवर संभूजी को समझा देना. कुसूर मत करना. बक्षी बेगने झटकन वाकून मिर्झाला तस्लीम केली. जी हुक्म राणाजी म्हणत त्याने संभाजीराजांना निरखले. त्याला जाणवले की एवढ्या कमती उमरीचा दिल्ली दरबारात एकही सरदार नव्हता व अदब राखून फरमान स्वीकारण्याची शाही पद्धत त्याला समजावून सांगणे बक्षी बेगला अवघड वाटले. थंडीचे दिवस असल्यामुळे गव्हाच्या गरम कांजीचे बदाम पिस्ते सोडलेले कटोरे घेऊन एक खिदमतकार आत आला. मिर्झा राजासमोर कटोऱ्याचे तबक चौरंगावर ठेवून निघून गेला. मिर्झाने 2 कटोरे उचलले. त्यातील कांजी एकमेकात ओतून पुन्हा कटोरे सारख्या शिगेचे केले. गरम वाफावर उफाळल्या. त्यातील एक कटोरा संभाजीराजांच्या हाती देत मिर्झा म्हणाला, लीजिये छोटे राजा साहब. संभाजीराजांनी कटोरा हाती घेतला. गरम कांजीचा एक सुखावह खुटका घेत मिर्झा राजा म्हणाला, छोटे राजा साहब, इस बख्शी के डेरे में जाना. रिवाज की हर बात ध्यान देकर सुनना. फरमान अदब से अपनाना. समझदार हो, सब ठीक होगा. कांजीचा घुटका घ्यावा म्हणून संभाजीराजांनी कटोर ओठाला लावला होता, पण त्याचा चटका बसल्यामुळे त्यांनी तो तसाच झटकन खाली ठेवला. हातातील कटोऱ्याकडे बघताना त्यांना आपल्या आबासाहेबांची आठवण झाली. त्यांनीही रिवाज सांगितला होता दसऱ्याच्या आखाड्याचा. कडी मोहरा बहाल करण्याचा. मिर्झा ही रिवाज सांगत होता अदब राखण्याचा. थंडी होणे दीजिये. मिर्झा संभाजीराजांच्या कटोऱ्याकडे बघत पुढे झुकून म्हणाला. मान उठवून त्याच्या डोळ्यात क्षणभर रोखून बघताना संभाजीराजांना होळीच्या पेटत्या हुडव्यात बेधडक हात घालणारे, सोन्याच्या आखाड्यावर तुटून पडणारे आपले मावळे आठवले. त्यांचे अंग सरसरून आले. मिर्झावरचे डोळे तसेच ठेवून त्यांनी हातीचा कटोरा वर उठवून ओठाला लावला. कपाळावरचे शिवगंध जराही न ढळविता, पापणी न मोडता त्यांनी कटोऱ्यातील गरम कांजी घटाघट पिऊन टाकली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.